एक रियल पेंट नावाचं दुकान आहे सर, पेंट विकते ते. सोल्ड 2 टीन्स. टीन्स म्हणजे डबे. 2 डबे विकतोय सर ऑफ लस्टर पेंट. आजकाल फेमस आहे ना लस्टर पेंट, महाग पण आहे ना थोडा. मग ते लस्टर पेंटचे 2 डबे ते विकते रियल पेंट. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज ₹2,800. एका डब्याची किंमत 2,800 आहे. असे 2 डबे ते विकतंय, लक्षात घ्या सर. आता बघूया सर, फिगर काढूया. जर लक्षात येते फिगर काढली की म्हणजे कोण आहे सांगा सर. हा रियल पेंट वाला आहे सर. इथे रियल पेंट लक्षात येते सर. हा रियल पेंट दुकानचं नाव आहे सर, रियल पेंट. तो कुणाला विकणार सांगा सर. कस्टमरला विकणार. आणि कुणाला विकणार लक्षात घ्या, कस्टमरला विकणार. काय विकले त्यांनी? 2 डबे. टॅक्सेबल अमाऊंट इथं लिहायची. एका डब्याची टॅक्सेबल अमाऊंट किती आहे? 2,800. त्याचे किती डबे असे? 2 डबे सर, म्हणजे 2 × 2,800. ही टॅक्सेबल अमाऊंट झाली सर, टॅक्सेबल अमाऊंट झाली, ही लक्षात घ्या सर. आणि मग द रेट ऑफ जीएसटी 28%. 28 जीएसटीचा लक्षात घ्या सर. आणि ह्याच्यावरून लक्षात घ्या तुम्हाला सीजीएसटी काढायचा आहे, एसजीएसटी काढायचा आहे. त्यांनी जीएसटी विचारला नाही सर. त्यांनी जीएसटी विचारला नाही. त्यांनी काय विचारले सांगा सर? डायरेक्ट सीजीएसटी आणि एसजीएसटी विचारले. मग जीएसटीचा रेट 28% असेल, 28% असेल, तर सीजीएसटीचा रेट 14% आणि स्टेट एसजीएसटीचा रेट 14%. त्यामुळे असं केलं सोपं. आपल्याला त्यांनी जीएसटी विचारलाच नाही. कशाला काढा जीएसटी? डायरेक्ट सीजीएसटी काढूया 14%. बरोबर सर. मग आता बघूया सर याच्यावर आपल्याला करता येईल का? टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे बघा सर. टॅक्सेबल व्हॅल्यू घेऊया. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे बघा सर. टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 2 × 2,800. Therefore 200, 200, 2 8 जा 16, 1 2 2 जा 4, 4 + 5, 5,600 रुपीज टॅक्सेबल व्हॅल्यू. 2 टीनची. बरोबर सर. आता त्याच्यावर आपल्याला डायरेक्ट सीजीएसटी काढायचा आहे. जीएसटी नकोच आहे, काय विचारलाच नाही. कशाला काढा लक्षात घ्या. मग डायरेक्ट लक्षात घ्या आपण काय काढूया? सीजीएसटी. बघा सीजीएसटी कसा काढणार बघा सर. सीजीएसटी ह्या टॅक्सेबल अमाऊंटवर किती टक्के? 14% सर, 14%. 28%च्या निम्मा. रेट ऑफ, इथं कारण काय सांगा सर. इथं रेट ऑफ सीजीएसटी इज 14%. रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 14%. लक्षात घ्या. कारण जीएसटी 28% आहे. म्हणजे कसं झालं बघा सर आता. देअरफॉर इट इज इक्वल टू 5,600 × 14 डिवायडेड बाय 100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 56 × 14 करूया सर. 56 × 14, 4 6 जा 24, 4 5 जा 20, 20 + 2 22, प्लस 1 6 जा 6, 1 5 जा 5, 4 6 + 2 8, 5 + 2 7, 784. सीजीएसटी किती आला बघा सर. 784 रुपीज. मग जो सीजीएसटी असतो तोच एसजीएसटी असतो. सेम सेंट्रल गव्हर्नमेंटचा जेवढा टॅक्स असतो तेवढा स्टेट गव्हर्नमेंटचा. त्यामुळं एसजीएसटी अगेन 784 रुपीज. तर अशा प्रकारचं हे उत्तर झालं सर. जीएसटी आपल्याला काढावाच लागला नाही. 28% काढलाच नाही आपण, लक्षात घ्या सर. बरोबर आहे. ह्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये फरक दिसावा म्हणून सर थोडंसं आपण अशी एक रेष मारतोय सर इथे. बरोबर. इथे गणित संपलं आपलं. इथे गणित आपलं संपलेलं आहे. राईट. ऑन अ सर्टन आर्टिकल. सर्टन म्हणजे काय सांगा सर. विशिष्ट. सर्टन म्हणजे काय बघा सर. विशिष्ट. आणि सर आर्टिकल म्हणजे काय. वस्तू. एका विशिष्ट वस्तू
द रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारचा जीएसटी 9% आहे. व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी? स्टेट गव्हर्नमेंटचा जीएसटी किती? सेम 9%. जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच एसजीएसटी सेम असतो. म्हणजेच इथं येईल लक्षात घ्या सर आन्सर. आणि आन्सर लिहित असताना रेट ऑफ, बघा सर, रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 9%. वाय? गिव्हन, म्हणजेच काय मराठीमध्ये पक्ष दिलेला आहे, लक्षात घ्या सर. बरोबर आहे सर. रेट ऑफ एसजीएसटी सेम, रेट ऑफ एसजीएसटी सेम येणार सर 9% सेम. आता जीएसटी म्हणजे काय? या दोघांची बेरीज दोन्ही मिळून 9 + 9 18. देअरफॉर रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 18%. लक्षात घ्या सर. झालं, एक्झाम्पलच संपलं. काही नाही, या एक्झाम्पल्स व्हेरी क्वाइट इझी एक्झाम्पल. लक्षात घ्या. बरोबर सर. आता आपण इथे पाहतो आहोत या एक्झाम्पलमध्ये, आरती गॅस एजन्सी सप्लाइड एलपीजी सिलेंडर टू कस्टमर. ग्राहकाला देते सर, सिलेंडर देते. त्याची व्हॅल्यू आहे 545 रुपीज. त्याच्यावर जीएसटी आहे 5%. व्हॉट इज सीजीएसटी आणि एसजीएसटी? आता 5% जर जीएसटी असेल सर, तर त्याच्या सीजीएसटी किती होणार? त्याच्या निम्मा, 5च्या निम्मा 2.5%. आणि इथं पण 2.5% होणार. लक्षात घ्या सर. जीएसटी काढायला विचारलाच नाही. व्हॉट इज टोटल अमाऊंट पेड बाय कस्टमर? टोटल अमाऊंट तो किती देणार सर? तर भरताना तो ही टॅक्सेबल व्हॅल्यू भरणार, ही प्लस सीजीएसटी आणि प्लस एसजीएसटी, हे सगळं तो देणार. फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी. जीएसटीची अमाऊंट म्हणजे लक्षात घ्या, दोघांचा काय करायचं? लक्षात घ्या सर, बेरीज करायची. किंवा डायरेक्ट सीजीएसटी आधी काढला तरी चालतंय. 2.5% न करता 5% डायरेक्ट काढला तरी जीएसटी मिळून जाईल सर. लक्षात घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बघा बरं आपल्याला कसं करता येईल सर. लक्षात घ्या, बघूया. आपल्याला थोडंसं कळावं, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? आपल्याला थोडंसं कळावं म्हणून, बरोबर सर. लक्षात घ्या का, तर आपण थोडीशी याची फिगर काढूया सर. फिगर समजेल, थोडीशी मजा येईल फिगर काढली तर. म्हणजे आरती गॅस एजन्सी जी आहे, इथं बघा सर, ही आरती गॅस एजन्सी, आरती गॅस एजन्सी, आरती गॅस, तिनं एलपीजी सिलेंडर कस्टमरला दिला. कस्टमर, थोडी फिगर काढली की थोडं बरं वाटतं ना सर समजायला. कस्टमरला दिली, सिलेंडर दिला. त्या सिलेंडरची टॅक्सेबल व्हॅल्यू 545, ती इथं लिहायची 545 रुपीज. बरोबर आहे सर. त्याच्यावर जीएसटी किती आहे सांगा सर? 5% जीएसटी आहे. लक्षात घ्या सर. मग तिने फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी सांगितलाय. मग जीएसटी किती आहे काढून टाका. हा जीएसटी काढायचाच आहे, काढून टाका. विचारलेलाच आहे अमाऊंट ऑफ जीएसटी. तुम्ही जीएसटी इथं लिहिणार ना सर. कशी काढणार? ह्याला 500 टॅक्सेबल व्हॅल्यूला 5% गुणायचं. म्हणजे पहिला आन्सर इथे येईल बघा सर. इथं जीएसटी, हा जीएसटी इज इक्वल टू कसं काढणार? 545 इंटू 5%. राईट. म्हणजेच काय झालं सांगा सर? 545 इंटू 5/100. म्हणजेच काय झालं? हे 100 इथं लिहिलं, 5 नी मल्टिप्लाइड करा. 5 5 जा 25, 2 उरले. 5 4 जा 20, 20 प्लस 2 22, पुन्हा 2 उरले. 5 5 जा 25, 25 प्लस 2 27. आता हे 2 झिरो आहेत. लक्षात घ्या. जर 2 झिरो असतील तर इकडून 2 घरं सोडून पॉईंट द्यायचा. 27.25 रुपीज. बघा सर, बरोबर आहे का? जीएसटी म्हणजे हा जीएसटी किती आला? 27.25 रुपीज हा जीएसटी आला सर. त्याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, टोटल अमाऊंट पेड बाय द कस्टमर ते काढूया सर. पण त्यातला सीजीएसटी काढता येईल, ह्याच्या हाफ, ह्याच्या जीएसटीच्या हाफ. लक्षात घ्या सर, ह्याच्या निम्मा करता येईल तुम्हाला.
याच्या निम्मा करत असताना याच्यात काय करता येईल सांगा? सीजीएसटी, सीजीएसटी इज इक्वल टू ह्याच्या निम्म 1/2 इंटू 27.25, म्हणजे किती होईल बघा सर? जे होईल ते व्हॅल्यू. मग थोडंसं डिव्हिजन आलं, करूया सर. डिव्हिजन कसं आलं? 27 25ला 2 ने डिव्हाइड करूया. पहा इथं मी घेतो 27, इथे घेऊ सर. 27 25 याला 2 ने डिव्हाइड करतो. पहा राईट, म्हणजे 2 1 जा 2, 0 7 उतरून घेतले. 2 3 जा 6, 7 -6 1 हे 2 घेतले. 2 6 जा 12, पुन्हा हे 5 घेतले. 2 2 जा 4, हे 1 घेतले. काही शिल्लक नाही, म्हणजे 0 शिल्लक, म्हणजे इथं पॉइंट आला. 2 5 जा 10, 0 0. पण ऍक्च्युअली पॉइंट इथं आहे सर, 27.25 पॉइंट इथं आहे. म्हणजे 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायला पाहिजे. म्हणजे हा पॉइंट इथं नाही, हा इथं यायला पाहिजे सर. कुठे यायला पाहिजे? 2 डिजिट सोडून इथं यायला पाहिजे. 13.625 म्हणजे किती येईल बघा सर? 13.625 बघा सर, बरोबर आहे का? रुपीज. सर समजते का बा सर? 2 डिजिट सोडून पॉइंट आहे म्हणून हा डिजिट 2 डिजिट सोडून घ्यायचा. राईट सर. म्हणजे हा झाला सीजीएसटी. जेवढा सीजीएसटी तेवढा एसजीएसटी, तेवढा सेम एसजीएसटी. लक्षात घ्या, एसजीएसटी सेम. देअरफॉर 13 रुपये 625 पैसे असं काहीतरी येते. आता सर व्हॉट इज द अमाऊंट पेड बाय द कस्टमर? कस्टमरला किती अमाऊंट द्यावी लागली बघा सर? कस्टमरला म्हणजे सांगा सर, अमाऊंट विथ जीएसटी पाहिजे आम्हाला. अमाऊंट विथ जीएसटी त्याला किती द्यायला लागली? हे 545, ही किती द्यायला लागली बघा सर? 545 प्लस ही द्यावी लागली 27.25, ही अमाऊंट द्यावी लागली. म्हणजे अमाऊंट विथ जीएसटी कस्टमरला द्यावी लागली. लक्षात घ्या, म्हणजे त्याला गॅसची प्राइस प्लस जीएसटी द्यावी लागली. म्हणजे टोटल अमाऊंट पेड बाय द कस्टमर, टोटल अमाऊंट किती येणार बघा सर? टोटल अमाऊंट असं मी म्हणतो इथे. टोटल अमाऊंटलाच लक्षात घ्या. या ठिकाणी म्हणत असताना व्हॅल्यू विथ जीएसटी म्हणतात. टोटल अमाऊंटचं दुसरं नाव काय? व्हॅल्यू विथ जीएसटी. व्हॅल्यू विथ जीएसटी टोटल अमाऊंटला, किंवा त्याला इनव्हॉइस व्हॅल्यू असं म्हणतात. त्याला काय आणखीन एक नाव काय सांगा सर? इनव्हॉइस व्हॅल्यू. याला आणखीन एक नाव काय बघा सर? इनव्हॉइस व्हॅल्यू. ही नावं लक्षात ठेवा. आणि हे कसं करायचं? तर या ठिकाणी लक्षात घ्या, गॅसची व्हॅल्यू 545 रुपीज, गॅसची व्हॅल्यू प्लस जीएसटी द्यायला लागेल सर 27.25. 27.25. मग हे करत असताना पॉइंट खाली पॉइंट घेऊया. दॅट इज 545.00 आणि 27.25. बघा बरं किती येईल? 0.52. 7 प्लस 5 12, 4 प्लस 2 6, 6 प्लस 1 7, 572 रुपीज 25 पैसा. म्हणजे किती व्हॅल्यू आली बघा सर? ही 572 रुपीज 25 पैसा. हे सर लक्षात घ्या, टोटल अमाऊंट आली पेड बाय द कस्टमर. त्यालाच व्हॅल्यू विथ जीएसटी किंवा त्याला इनव्हॉइस व्हॅल्यू असं म्हणतात. लक्षात घ्या. आपल्याला एक्झाम्पल समजलं असावं असं मला वाटतं. दिस फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे सर? ह्याला म्हणतात व्हॅल्यू विथ जीएसटी. दिस इज टॅक्सेबल व्हॅल्यू. ही टॅक्सेबल व्हॅल्यू, ही व्हॅल्यू विथ जीएसटी. समजते का बघा सर? ही काय आली? व्हॅल्यू विथ जीएसटी. व्हॅल्यू विथ जीएसटी लक्षात घ्या सर. आणि ही टॅक्सेबल व्हॅल्यू, हा जीएसटी आहे, रेट ऑफ जीएसटी. फिगर लक्षात ठेवा सर. फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड नाव दिस इज द सेकंड लास्ट एक्झाम्पल मी घेणार आहे. लक्षात घ्या सर. पहा सर, कुरिअर सर्व्हिस एजंट. तुम्हाला माहित आहे सर कुरिअर सर्व्हिस? आजकाल बघा ते आपण मोबाईलवरून त्या ॲपवरून आपण काय करतो सांगा? माल मागवतो.
बरंचसंच मग कपडे मागवतो, शूज मागवतो, लॅपटॉप मागवतो, मोबाईल मागवतो, बरोबर की नाही? आणि ते कुठून येतो? बाय कुरिअर सर्व्हिस. ते माणूस येते गाडीवरनं आपल्याला देऊन जाते. मग तो जो कुरिअर सर्व्हिस एजंट आहे तो न चार्ज टोटल 590 रुपीज टू कुरिअर अ पार्सल. एक पार्सल आहे, समजा लॅपटॉप तुम्हाला पाठवलाय आणि ते कुरिअर जे आहे, त्या कुरिअर पार्सल जे आहे ते करण्याकरता तरी टोटल अमाऊंट म्हणजेच काय सांगा सर? व्हॅल्यू विथ जीएसटी. टोटल अमाऊंट म्हणजे काय सांगा सर? टोटल अमाऊंट म्हणजे व्हॅल्यू विथ जीएसटी. टोटल म्हणजे व्हॅल्यू विथ जीएसटी, लक्षात घ्या सर. बरोबर ना? त्यानं ते पार्सल देण्याकरता त्यानं जे चार्ज लावली, सेवा चार्ज, त्यानं लावलं 590. त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःची सेवेचा मेहनताना आहे, लक्षात घ्या, रेम्युनरेशन आहे, प्लस जीएसटी आहे, व्हॅल्यू विथ जीएसटी आहे. बरोबर आहे ना? फ्रॉम नाशिक टू नागपूर, नाशिकहून नागपूरला ते आलेलं आहे. इन टॅक्स इनव्हाइस म्हणजे जे विवरणपत्र तुम्ही देताय, स्टेटमेंट, त्याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू इज 500. मग आता ह्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू विदाउट जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय बघा सर? व्हॅल्यू विदाउट जीएसटी. मग व्हॅल्यू विदाउट जीएसटी म्हणजे सर्व्हिस चार्ज, तो किती आहे? 500 आहे. मग वरचं 90 काय होणार? जीएसटी. सर्व्हिस चार्ज 500 आहे, व्हॅल्यू विदाउट जीएसटी, म्हणजे 500 वरती वरचे 90 कसले आहेत? जीएसटी आहे. 500 सर्व्हिस चार्ज, 90 जीएसटी, टोटल व्हॅल्यू 590. ऑन विच सीजीएसटी इज ₹45. त्याच्यावर सीजीएसटी 45 दिलाय, एसजीएसटी 45 दिलाय. तर त्यांनी रेट ऑफ जीएसटी सांगितलंय. सीजीएसटी प्लस एसजीएसटी म्हणजे जीएसटी किती होईल बघा सर? 90 रुपीज होईल. जीएसटी किती होईल? 90 रुपीज होईल. हे 500 वरती 90 रुपीज जीएसटी, टोटल व्हॅल्यू 590. त्यांनी विचारलंय काय? द रेट ऑफ जीएसटी विचारलाय. म्हणजे 500 ला 90 जीएसटी, 500 ला 90 जीएसटी, तर लक्षात घ्या 100 ला किती? बघा सर, काहीच एक्झाम्पलमध्ये एकदम इझी एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या, काहीच नाही त्याच्यामध्ये. टॅक्सेबल व्हॅल्यू लक्षात येते का बघा सर? टॅक्सेबल व्हॅल्यू आणि जीएसटी, राईट. त्यांनी असं सांगितलंय, लक्षात घ्या, की टॅक्सेबल व्हॅल्यू 500 आहे, 500 वरती 90 रुपीज जीएसटी, 500 वरती 90 रुपीज जीएसटी, तर लक्षात घ्या या ठिकाणी 100 रुपीज टॅक्सेबल व्हॅल्यूवर जीएसटी किती? त्याला रेट ऑफ जीएसटी येईल. म्हणजे कसं होईल सांगा सर? 500 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 100 इंटू 90. देयरफॉर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 100 इंटू 90 डिवायडेड बाय 500. देयरफॉर या झिरोला 2 झिरो कॅन्सल, शिल्लक राहिलं क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 90/5. किती आले? 90/5. 5 1 जा 5, 4 रिमेन, 5 8 जा 40. देयरफॉर 18% सर. किती आलं बघा सर? देयरफॉर रेट ऑफ जीएसटी 18%. किती आलं बघा सर? रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 18%. बघा सर, समजतंय का? ह्याच्यामधली आकृती आपल्याला लक्षात आली पाहिजे. काय म्हणते बघा सर? इथं कुरिअर सर्व्हिस एजंट आहे. आपण आकृती काढूया सर, लक्षात आलं का? कुरिअर सर्व्हिस एजंट आहे, कुरिअर सर्व्हिस एजंट. त्यानं सर्व्हिस दिली. कुणाला दिली सर्व्हिस? कस्टमरला. कुणाला दिली सर्व्हिस? कस्टमरला. त्याच्यावर त्यानं सेवा चार्ज किती लावला? 500 रुपीज टॅक्सेबल व्हॅल्यू. बरोबर सर. ह्याच्यावर त्यांनी असं सांगितलं, लक्षात घ्या, की इथं जीएसटी किती आहे माहित नाही, त्यांनी सांगताना सांगितलं, लक्षात घ्या. पण त्यांनी सांगितलं की सीजीएसटी किती आहे? 45 रुपीज आणि एसजीएसटी
किती आहे सांगा सर? 45 रुपीज. मग 45 प्लस 45 किती झालं सांगा सर? 90 रुपीज. हा काय झाला? जीएसटी. हा 90 रुपीज काय झाला बघा सर? जीएसटी झाला सर. म्हणजेच कस्टमरला किती पैसे टोटलमध्ये द्यावे लागतील त्यामुळे इथं जीएसटी किती आला बघा सर? हा जीएसटी 90 रुपीज झाला सर. हा 90 रुपीज जीएसटी लक्षात आलं का बघा सर? हा 90 रुपीज जीएसटी झाला. म्हणजेच कस्टमरला किती अमाऊंट भरावी लागली? 500 प्लस 90. किती भरावी लागली बघा सर? 500 प्लस 90 रुपीज. दिस इज व्हॅल्यू विथ जीएसटी. व्हॅल्यू विथ जीएसटी फिगर. ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. इथं आपण टॅक्सेबल व्हॅल्यू बघतो आणि त्यांनी आपल्याला किती पर्सेंट विचारले सर? किती पर्सेंट? किती आला जीएसटी? 18% आला सर. किती आला बघा सर? 18% जीएसटी आला. दिस इज द टोटल फिगर. बरोबर आहे सर. तर या ठिकाणी आपण नेहमी असं करतो, लक्षात घ्या सर. सीजीएसटी किती आहे? सीजीएसटी इज इक्वल टू 45 रुपीज. एसजीएसटी किती आहे बघा सर? 45 रुपीज. देअरफॉर ह्याची ॲडिशन केली 90 रुपीज. बरोबर सर. हा काय झाला बघा? जीएसटी. देअरफॉर जीएसटी इज इक्वल टू 90 रुपीज. सीजीएसटी प्लस एसजीएसटी इज इक्वल टू जीएसटी. बरोबर सर. हा जीएसटी झाला सर, लक्षात घ्या. बरोबर. तर अशा प्रकारे रेट ऑफ जीएसटी कसा काढला? टॅक्सेबल व्हॅल्यू जीएसटी. 500ला 90 जीएसटी, तर 100ला किती? 100ला किती म्हणजे सर रेट ऑफ जीएसटी. आपल्याला समजलेलं असावं असं मला वाटतं सर. सो एक व्हेरी नाईस एक्झाम्पल. नाव ओनली वन एक्झाम्पल आय विल गोइंग टू सॉल्व, and now 13 examples I will give you for homework. Okay, we will see the last example.